बॅटरी व लोखंडी कॉट चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना आडगाव पोलिसांनी अटक करत तब्बल 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकानं ही उल्लेखनीय कारवाई केली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत आणि पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तपासणीसाठी विशेष पथक तैनात केले। 8 जानेवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार इम्रान शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बळी मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी प्रदीप नेहरे, मोहन साठे आणि आकाश खंडार या तिघांना ताब्यात घेण्यात आलंय। आरोपितांकडून हिरो होंडा दुचाकी, 6 बॅटऱ्या, 4 लोखंडी कॉट, स्वयंपाकाच्या शेगड्या, लोखंडी भंगार असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। नाशिकमधील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद मानली जाते। पोलीस स्टेशन आडगावला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 9/2026 दाखल झालेला होता। यामध्ये फिर्यादी भास्कर वारुंगसे म्हणून होते। त्यांच्या गोडाऊनमधून काही 6 बॅटऱ्या, 4 कॉट, काही स्वयंपाकाच्या शेगड्या आणि इतर लोखंडी वस्तू चोरीला गेल्या होत्या। तसेच एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची या वस्तू चोरीला गेल्या होत्या। या अनुषंगाने आपल्याकडे 8 जानेवारीला गुन्हा दाखल होता। आपल्या डीबी पथकाने API जगदाळे तसेच हवालदार वाघ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला हा सगळा मुद्देमाल वाहनासह, मोटरसायकलसह एकूण 1,03,000 रुपयांचा हस्तगत केलेला आहे आणि आम्ही आज त्या आरोपींना माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत। पुढील इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे।